महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातून 546 शेतकरी सभासद पात्र ठरले असल्याची माहिती सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील यांनी दिली आहे। शासनाने 2 जून 2026 रोजी ही योजना जाहीर केली असून पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया वेगाने सुरू आहे। योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या 546 शेतकरी सभासदांपैकी 518 शेतकऱ्यांचे अपलोडिंगचे काम पूर्ण झाले असून उर्वरित 28 सभासदांचे कामही काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित आहे। हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला ॲग्रोस्टॅक फार्मर आयडी तातडीने तयार करून तो मध्यवर्ती बँकेच्या शाखाधिकारी किंवा संबंधित विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिवांकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असून प्रोत्साहनपर लाभ म्हणून कमाल 50,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त रक्कम देखील दिली जाणार आहे। या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2027 निश्चित करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेक शेतकऱ्यांनी शासनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे देखील सहाय्यक निबंधक साहेबराव पाटील यांनी सांगितलं। मी साहेबराव पाटील, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था रत्नागिरी। माननीय महाराष्ट्र शासनाने 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषणा केलेली आहे। त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील 546 शेतकरी सभासद पात्र ठरले आहेत। 518 सभासदांचे अपलोडिंगचे काम पूर्ण झाल्याने 28 सभासदांचे अपलोडिंगचे काम काही तांत्रिक कारणामुळे राहिलेले आहे। मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यावेत व ते आपले संस्थेचे विकास संस्थेचे सचिव, मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी यांच्याकडे जमा करावेत।